रोम रोम भाइयों. हॅलो, मी गावकरांचा अदू. आज आपण जातो अळंबी बघू. बरेच दिवस झाले सगळ्यांना अळंबी गावतात, आपल्या गावात नव्हती. रुको जरा, आज जाऊया अळंबी सबर बघूया करो. गावात माहिती. त्यासाठी आपण जातो जंगलात. चलो. साधारणपणे अळंबी उत्सव कालावधी हो आषाढ महिन्याच्या शेवटी आणि श्रावणच्या मध्यापर्यंत अळंबी येतात. नंतर का आपल्या अळंबी बघू गावत नाही. नागपंचमी झाली की अळंबी काय जास्त अशी येत नाही. आणि नंतर चतुर्थीनंतर पण काहीतरी अळंबी येतात, त्यांना आपण म्हाळवशी अळंबी म्हणतो, पण ती जास्त लोक कोण खात नाही अळंबी ती. आता मी बऱ्यापैकी वर इलं आहे, बघू शकता तुम्ही. या वरसून आपला गाव किती सुंदर दिसतं. आता अशा पेड्यांक अळंबी येतात, पण बघू शकता तुम्ही रिसर्चची अळंबी बाकी कोणतरी काढल्या ना, माका जरा अशी चुकली वाटतं. सकाळीच माझ्या आधी कोणतरी येऊन गेलो आणि ही अळंबी काढून घेऊन गेलो, पण हे या अळंब्या दिसतात. आता आपण काढूया. आता बघा आपल्याला पहिला अळंब्या भेटला, एकदम ताजा फडफडीत, रंग कसं पांढरो, वर थोडासा ओलसरा. पुढे चलत चलत आपले 1 ते 2 तास झाले जवळजवळ आपण या जंगलात फिरतो. आपल्याकडे फक्त एकच अळंब्या असा आणि आता आपण घराच्या दिशेने जातो या अळंब्या घेऊन. पण देवा आपल्याला 1 तरी अळंब्या दिल्या ना, आपल्या रिकामी नाही पाठवू का. त्या अळंब्याचं काय करतो देव जाणे. या 1 अळंब्या घेऊन घरात जाते मी. असं नाही, आता बघू शकता तुम्ही मागे पुढे किती अळंबी गावली आहेत ती. एक खतरनाक आजचा दिवस मस्त झालो. आज आपल्याकडे एवढी सगळी अळंबी गावली, साधारण 1 किलोभर जायसारखी अळंबी होती. आणि मी आज खुश आहे एवढी अळंबी बघून. तरी पहिल्यांदा इतकी अळंबी मका गावली आहेत. चला मग काढूया ही अळंबी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आजचं ब्लॉग कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा.